बापाचा अपमान करताच मुलाला खूप मोठी गोष्ट गमवावी लागली. ती म्हणजे नक्की काय हे कथा पूर्ण ऐकून समजून घ्या. जीवनात पैसे महत्वाचे असले तरी बापाच्या कष्टांचा आदर, संस्कारांची कदर आणि कुटुंबातील प्रेम स्नेह टिकवून ठेवणे हे खरे यश आहे. वारसा म्हणजे फक्त मालमत्ता नव्हे, तर त्यामागील प्रेम, संघर्ष, संस्कार आणि आशीर्वाद ही खरी संपत्ती आहे. म्हणून जीवनात आई वडिलांची कदर करणे, त्यांची मदत करणे आणि प्रेम देणे हे सर्वोत्तम कर्तव्य आहे. आई वडील तर आपल्याला संपत्ती आणि प्रॉपर्टी तर देणारच असतात, परंतु आपण त्यांचा म्हातारपणाचा भक्कम आधार व्हायचं असतं. आणि वयोवृद्ध मित्रांनो, जर तुमची ही मुले ह्या गोष्टी करत नसतील तर काय केलं पाहिजे हे देखील तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, ऑक्टोबरचा महिना होता. पुण्याच्या भागातील रस्ते दिवाळीच्या निमित्ताने सजलेले धजलेले होते. चहूबाजूला आकाश कंदील झळकत होते. आकाशात फटाक्यांची अतिशय बाजवानी सुरू होती. पण दिनेश कुलकर्णीला ह्या बंगल्याबाहेर एक वेगळी शांतता होती. बंगल्याच्या प्रवेशद्वारावर लावलेला तो भव्य आकाश कंदील वाऱ्यावर मंद झुलत होता, जणू येणाऱ्या वादळाची चाहूल तो देत होता. मी मनोहर कुलकर्णी गाडीतून खाली उतरलो तेव्हा माझ्या हातात नातवंडांसाठी घेतलेली खेळणी, मिठाईचे बॉक्स आणि सून तन्वीसाठी घेतलेली खास पैठणी होती. याआधी इथल्या बागेतल्या मोगऱ्याचा सुगंध आणि नुकत्याच घातलेल्या सडा रांगोळीचा ओला वास माझ्या नाकात भरायचा. तेव्हा माझ्या मनात फक्त एकच विचार सतत यायचा की किती कष्टाने मी हे सगळं उभं केलंय. आज माझी मुलं सुखात आहे हे बघून वासंतीला किती आनंद झाला असता. पण आता याच बागेत शिरताना मला जाणवलं की तिथे नेहमीचा मोगऱ्याचा सुगंध येत नव्हता. तिथे आता महागड्या विदेशी शोभेच्या झाडांची कुंडी लावलेली होती. जुनी तुळस एका कोपऱ्यात उपेक्षित पडलेली होती. मी जेव्हा दारात पाऊल ठेवलं तेव्हा मला सून तन्वीचा फोनवरचा आवाज ऐकू आला. हो, आईबाबांना कशाची उणीव भासणार नाही. दिनेशने सगळी तयारी केली आहे. आज आम्ही त्यांना सरप्राईज देणार आहोत. मी सुनेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मला वाटलं की सून आपल्या वडिलांसाठी काहीतरी करत असेल, मग त्यात गैर काय आहे. पण मला माहित नव्हतं की हा सण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरणार आहे. मी जसा आत शिरलो तसा अर्णव धावत माझ्याकडे आला. आजोबा तुम्ही ती मोठी बॅट आणलीत का? मी हसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अरे राजा, तुझ्यासाठी तर खास काश्मीर विलोची बॅट आणलीये. बघ तर खरं. पण तितक्यात किचन मधून तन्वीचा आवाज आला. अर्णव, हातपाय धुतल्याशिवाय वस्तूंना हात लावायचा नाही आणि आजोबांना आधी हॉलमध्ये बसू दे. पसारा करू नकोस. त्या आवाजात आपुलकीपेक्षा शिस्त आणि एक प्रकारचा कोरडेपणा जास्त होता. हॉलमध्ये गेल्यावर दिसलं की सगळी तयारी कॉर्पोरेट पद्धतीची होती. फुलांच्या माळा प्लॅस्टिकच्या होत्या, ज्यांना नैसर्गिक सुवास येत नव्हता. तिथे फक्त पैशांचा झगमगाट होता. संस्कारांचा ओलावा कुठेही दिसत नव्हता. दिनेश फोनवर कोणाशी तरी मोठ्याने बोलत होता. येस सर, देशपांडे सर येणार आहेत. सगळं परफेक्ट पाहिजे. साहेबांना कोणतीही उणीव भासता कामा नये. माझ्याकडे बघून त्याने फक्त मान डोलावली. त्याच्यासाठी मी बाप कमी आणि एक रिटायर ओझर जास्त होतो असं त्याच्या नजरेतून मला कायम जाणवत होतं. आता रात्रीचे 8 वाजले. पांढऱ्या रंगाच्या ऑडीमधून अविनाश देशपांडे आणि त्यांची पत्नी खाली उतरले. देशपांडे हे पुण्यातले मोठे व्यावसायिक. ते ज्यांना माझ्या आयुष्याची प्रामाणिकपणाची नेहमीच असूया वाटायची. दिनेश धावतच बाहेर गेला आणि त्याने आपल्या सासऱ्यांचे पाय धरले. मी हॉलमध्ये एका सोफ्यावर बसून हे सगळं काही पाहत होतो. माझ्या मनाला एक चटका लागला. ज्या मुलाला मी लहानाचं मोठं केलं त्याने आज माझ्याकडे साधी नजरही टाकली नव्हती. जेवणाची वेळ झाली. डायनिंग टेबलवर चांदीची ताटं मांडली होती. मी माझ्या नेहमीच्या जागेवर बसणार आणि घराच्या प्रमुखाची ती जागा असते तिथे जाऊन बसलेलो. ही खुर्ची फक्त लाकडाची नव्हती, ती माझ्या कष्टाची आणि या घराच्या अस्तित्वाची ओळख होती. देशपांडे साहेब टेबलाजवळ आले आणि क्षणभर थांबले. दिनेशने लगेच ओळखले की साहेबांना ती खुर्ची हवी आहे. बाबा तुम्ही जरा बाजूला सरकता का? देशपांडे साहेबांना तिथे बसायचे. दिनेश चाचरत नाही तर अधिकाराने म्हणाला. माझं रक्त सळसळलं. दिनेश, अरे ही तर जागा माझी आहे ना, तू विसरलास का?
तुझ्या लग्नापासून ह्या घराच्या वास्तुशांतीपासून मी इथेच बसतोय. तन्वी मध्येच पडली. बाबा काय आहे हे? लहान मुलांसारखं जागा आहे ती, दुसरीकडे बसा ना. आज पाहुणे आलेत, सीन क्रिएट करू नका. मी शांतपणे म्हणालो की पाहुणे आपण देव मानतो, पण बापाची जागा देऊन नाही. हे ऐकताच दिनेशचा पारा चढला. त्याला देशपांडे साहेबांसमोर स्वतःला आधुनिक आणि प्रगत दाखवायचं होतं. त्याने झटकन पुढे येऊन माझा हात धरला. तुम्ही सरळ भाषेत ऐकणार नाहीत. त्याने माझ्या वयाचा विचार न करता मला इतक्या जोरात ढकललं की मी मागच्या मागे फरशीवर आदळलो. टेबलावरची चांदीची फुलदाणी खाली पडली. अर्णव आणि ईशा, जी माझी नातवंड होती, ती कोपऱ्यात उभी राहून रडू लागली. देशपांडे साहेब शांत येऊन त्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी पुरणपोळीचा पहिला घास तोंडात टाकला. मनोहरजींच्या पाठीत वेदना होत होत्या. त्यापेक्षा जास्त त्यांचं काळीज फाटलं होतं. फरशीचा तो थंड स्पर्श माझ्या पाठीला लागला, पण त्यापेक्षा जास्त थंडी माझ्या काळजात वाजली. अर्णव आणि ईशाच्या हातातले लाडू खाली पडले. त्यांच्या डोळ्याची भीती मी पाहिली. देशपांडे साहेब हसले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातलं ते कुस्तीत समाधान मला स्पष्ट दिसलं. मी खाली पडलेलो असताना दिनेश ओरडला, तुम्हाला तुमची लायकी समजली नसेल तर मी समजावून सांगेल. ही खुर्ची, हा बंगला, हे स्टेटस, यात तुमचा आता काहीही उरलेलं नाहीये. उठा आणि निघून जा इथून. मी काहीही न बोलता तिथून उठलो. डोळ्यांतून एक थेंबही पाणी येऊ दिलं नाही. मी फक्त वासंतीच्या फोटोकडे पाहिलं आणि ठरवलं की ज्या हातांनी हे साम्राज्य उभं केले तेच हात आता याला शिस्त लावतील. बंगल्यातून बाहेर पडलो तेव्हा कोथरूडच्या रस्त्यांवर फटाक्यांचा धूर येतच होता, पण माझ्या डोळ्यांसमोर फक्त दिनेशचा तो क्रूर चेहरा होता. मी माझ्या जुन्या ॲम्बेसर गाडीत बसलो, जी मी आजही आठवण म्हणून जपली आहे. ड्रायव्हर गंपोने आरशातून माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे पाणवले होते. त्याने सगळं काही पाहिलं होतं. साहेब, घरी जाऊया का? त्याने मला विचारलं. नाही गंपू, आज घर सुटले, आज थेट ऑफिसलाच चल. मी शांत पण ठाम स्वरात म्हणालो. रात्रीचे 11 वाजले होते. पुण्याचे रस्ते आता शांत होऊ लागले होते. मी माझ्या कॅबिनमध्ये बसलो होतो. समोर वासंतीचा हसरा चेहऱ्याचा फोटो होता. मी फोन उचलला आणि डिओकेट पटवर्धन यांना फोन लावला. पटवर्धन, माझे 40 वर्षांपासूनचे जुने सोबती. पटवर्धन, झोपला होतास का? मला आत्ताच्या आता कुलकर्णी कन्स्ट्रक्शनची सगळी कागदपत्र हवी आहे. दिनेशच्या नावे असलेले शेअर्स आणि त्याची पॉवर ऑफ अटर्नी आणि त्याने माझ्या नकळत घेतलेली इन्व्हेस्टमेंट गॅरंटी आत्ताच्या आत्ता मला रद्द करायची आहे. पटवर्धन पलीकडून दचकले. मनोहरराव, दिवाळीची रात्र आहे, एवढे टोकाचं पाऊल? त्याने बापाला खुर्चीवरून नाही ढकललं. पटवर्धन, त्याने ह्या वयात माझ्या अस्तित्वालाच लात मारली आहे. त्यालाही कळू दे, ती खुर्ची लाकडाची नव्हती, ती एका बापाच्या कष्टाची होती. दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबर होता. पाडव्याचा दिवस होता. दिनेशच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा पाडवा ठरणार होता. दिनेशच्या ग्लोबल इन्फ्रा कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होता. त्या कंपनीचा 35% हिस्सा माझ्या कंपनीकडे, हे त्याने सोयीस्करपणे दुर्लक्षित केलं होतं. सकाळी 10 वाजता मी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स एक छोटा पण स्फोटक ईमेल पाठवला. मेन इन्व्हेस्टर विड्रॉ ऑल पर्सनल गॅरंटी अँड फायनान्शियल सपोर्ट्स फॉर पी दिनेश कुलकर्णी विथ इमिडिएट इफेक्ट. दिनेश त्याच्या आलिशान कॅबिनमध्ये बसून देशपांडे साहेबांसोबत फोनवर हसत होता. हो सर, काल बाबांना मी नीट समजावले. आता ते पुन्हा कधीच मध्ये येणार नाही. आपण तो नवीन प्रोजेक्ट सोबत करूया. तितक्यात त्याच्या कॅबिनचा दरवाजा उघडला. HR हेड आणि 2 सुरक्षा रक्षक आत आले. दिनेश सर, आय एम सॉरी, आम्हाला मॅनेजमेंटकडून आदेश आहेत. तुमचा ID कार्ड आणि लॅपटॉप तुम्हाला आत्ताच्या आत्ता आमच्याकडे जमा करायचं आहे. दिनेश उडालाच. काय थट्टा आहे ही? मला कामावरून काढताय? तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे? आम्हाला माहीत आहे सर, पण तुमच्या मागे जो बँकिंग होता ना, तोच आता राहिलेला नाहीये. प्लीज सर, तुमची डेस्क आत्ताच्या आत्ता रिकामी करा. दिनेश संतापून ऑफिस बाहेर पडला. त्याने आपल्या गाडीतून बसून जोरात स्टार्ट केली, पण त्याला माहीत नव्हतं की नियतीचा दुसरा डाव आता तयारच आहे. तो घरी पोचला तर तिथे 2 डिस्कव्हरी एजंट उभे होते. काय हवंय तुम्हाला? दिनेश मोठ्याने ओरडला. सर,
ह्या गाडीचे हप्ते तुमच्या वडिलांच्या कंपनीतून जात होते. त्यांनी गॅरंटी मागे घेतली आहे. एक तर पूर्ण पैसे भरा, नाहीतर गाडीची चावी आमच्याकडे द्या. दिनेशने तन्वीला आवाज दिला. तन्वी, बघ हे काय चाललंय, बाबांना फोन लाव तरी. तन्वी बाहेर आली, पण तिच्या हातात बॅगा होत्या. तिच्या चेहऱ्यावरचा तो मिरवणारा भाव आता कुठेतरी गायब झाला होता. दिनेश, मी माझ्या आईकडे चाललीये, ती थंडपणे म्हणाली. काय, या संकटाच्या वेळी तू मला सोडून जातेस? संकट तू ओढून घेतलंयस दिनेश. ज्या बापाने तुला शून्यातून इथवर आणलं होतंस, त्याच बापाला त्याला तू एका खुर्चीसाठी ढकललंस. ज्या माणसाला स्वतःच्या बापाची कदर नाही, तो मला उद्या आणि माझ्या मुलांनाही रस्त्यावर आणेल. आणि हो, तुझे सासरे देशपांडे साहेब, त्यांचा आत्ताच फोन आला होता. ते म्हणाले की दिनेशकडे आता संपत्ती उरलेली नाहीये, तर माझ्या मुलीचं तिथे काय काम? दिनेश स्तब्ध झाला. ज्या सासऱ्यांच्या खोडचीसाठी त्याने आपल्या बापाला अपमानित केलं होतं, त्या सासऱ्यांनी त्याचा वापर करून फेकून दिलं होतं. दिनेश बंगल्याच्या बाहेर पडला. बाहेर पाऊस सुरू झाला होता, परतीचा पाऊस. कोथरूडच्या त्या चककणाऱ्या रस्त्यावर आता गुडघाभर पाणी साचलं होतं. कालपर्यंत साहेब म्हणून ओळखणारा जाणारा दिनेश आज भर पावसात रस्त्यावर भिजत चालला होता. त्याच्याकडे ना आता स्वतःची गाडी होती, ना घर, ना कुटुंब. त्याने खिशाला हात लावला. खिशेही रिकामी होते. त्याला आठवलं की काल रात्री त्याने याच वेळी त्याने बापाच्या हातातल्या पिशव्या फेकून दिल्या होत्या. निसर्ग आज त्याला त्याचीच परतफेड करत होता. दिवाळी संपली होती, पण पुण्यातली थंडी आता हळूहळू जोर धरू लागली होती. दिनेश, जो कालपर्यंत कोथरूडच्या आलिशान एसी बंगल्यात मखमली गादीवर झोपायचा, तो आज मुळशीच्या बाजूला असलेल्या एका जुन्या लेबर कंपनीमधील पत्र्याच्या खोलीत बसला होता. बाहेर रात्रीचा किल अंदाज होता. अधूनमधून रात्रीच्या पक्ष्यांचा ओरडण्याचा आवाजही यायचा. पत्र्यांच्या छतावर पडणाऱ्या दबावाचा टपटप आवाज आज दिनेशच्या काळजाचा ठोका चुकवत होता. खोलीत एकच जुना बल्ब लुकलुकत होता, जो कधी विझेल असं वाटत होतं. वाऱ्याची एक झुळूक आली की पत्रे खडखडायचे, जणू ते दिनेशच्या गरिबीची चेष्टाच करत होते. त्याने आकाशातून खिशातून आपला मोबाईल काढला. बॅटरी फक्त 2% उरली होती. त्याने तन्वीला शेवटचा मेसेज करण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्क नाही असा मेसेज आला. त्याला आठवलं की जेव्हा तो बापाला घराबाहेर काढतो तेव्हा बापाच्या डोळ्यात तेच हतबलपणा होता. आज त्याला पहिल्यांदा जाणवलं की घर हे सिमेंट आणि विटांचं नसतं, तर ते बापाच्या आशीर्वादावर टिकलेलं असतं. 2 दिवस झाले होते. दिनेशने नीट काही खाल्लंही नव्हतं. खिशातले शेवटचे 20 रुपये त्याने एका वडापावसाठी खर्च केले होते. भुकेने त्याचं पोट कपाटीला गेलं होतं. हातापायाला गोळे येत होते. त्याला त्या रात्रीच्या चांदीच्या ताटाच्या पुरणपोळीची आठवण आली, जी रागाच्या भरात फेकून दिली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो एका सार्वजनिक बागेतील बाकावर बसला होता. लांबून त्याला एक काळी आलिशान मर्सिडीज येताना दिसली. त्या गाडीचा प्रखर प्रकाश थेट दिनेशच्या डोळ्यांवरती पडला. गाडी येऊन थांबली. त्यातून मी खाली उतरलो. पांढरा शुभ्र लेहंगा, जब्बा, कपाळावरती गंध आणि चेहऱ्यावर एकच अढळ शांतता. दिनेश मला बघून जागीच रडू लागला. तो माझ्या पाया पडायला धावला. बाबा, मला माफ करा, मी चुकलो. मला तुमची संपत्ती नकोय, मला फक्त तुम्ही हवे आहात. मला खूप भूक लागली आहे बाबा. मी काहीही न बोलता गाडीतून एक कापडी पिशवी काढली. त्यात वासंतीच्या आवडतीचा पितळी डब्बा होता. मी तो डब्बा उघडला. त्यात गरमागरम पुरणपोळी, साजूक तूप आणि घरचा चिवडा होता. दिनेशने ज्या पद्धतीने तो फराळ खाल्ला ते बघून माझंही काळीज भरून आलं, पण मी माझ्या बोलण्यावर ठाम होतो. जेवण झाल्यावर मी माझ्या कोर्टाच्या खिशातून एक जुनी गंजलेली आणि मोठी पितळीची चावी बाहेर काढली आणि दिनेशला वाटलं की मी त्याला पुन्हा त्याच्या बंगल्याची चावी देतोय. दिनेश, ही घे चावी. बाबा, थँक्यू. मी पुन्हा कधीच तुम्हाला त्रास देणार नाही. थांब दिनेश, ही कोथरूडच्या बंगल्याची चावी नाहीये, ही सासवडच्या त्या आपल्या जुन्या मातीच्या वाड्याची चावी आहे, जिथे तुझे आजोबा मजुरी करायचे आणि जिथे मी माझं बालपण घालवलेलं आहे. दिनेश गोंधळून बघू लागला. तिथे जा. तिथे 5 एकर कोरडवाहू जमीन आहे. तिथे राहा, काम कर, घाम गाळ आणि जेव्हा त्या मातीतून तू स्वतःच्या कष्टाने
पहिली जुडी ज्वारी पिकवशील ना, ती विकून जो 1 रुपया तुला मिळेल तेव्हा तू खऱ्या अर्थाने कुलकर्णी होशील. वारसा हक्काने फक्त नाव मिळतं दिनेश, आदर नाही. दिनेशने ती चावी त्याच्या हातात घेतली. ती चावी त्याला त्या क्षणी जड वाटू लागली. मी गाडीत बसलो आणि तिथून निघून गेलो. आरशातून मी वळून बघितलं. दिनेश त्या चावीकडे बघून तसाच उभा होता. मागे डोंगरांच्या आडून सूर्य मावळत होता आणि आकाशात रक्तासारखा लाल रंग पसरलेला होता. सांज फुलून आली होती. सासवडच्या त्या जुन्या वाड्याचा दरवाजा जेव्हा दिनेशने उघडला तेव्हा समोर फक्त जळमटत धूळ आणि एकाकीपणा होता. ज्या हातांनी एसीचं बटन दाबली होती त्या हातांना आता कुदळ आणि फावड धरावं लागणार होतं. सकाळचे कोवळे ऊन डोंगराच्या कपाळावरून खाली उतरत होते. रानावरची ती तांबडी माती तापू लागली होती. दिनेश जेव्हा पहिल्यांदा शेतात उतरला तेव्हा त्याच्या पायाला काट्या कुट्यांनी ओरखडून काढले. पण त्या वेदनेपेक्षाही जास्त बोचली होती ती त्याला झालेली त्याच्या बापाच्या अपमानाची आठवण. तो दुपारी उन्हात राबत होता. घाम त्याच्या कपाळावरून ओघळत होता. डोळ्यात जात होता तो घाम. हाताला फोड आले होते. त्याने तिथेच एका कडुलिंबाच्या झाडाखाली बसून आपली भाकरी उघडली. कोरडी भाकरी आणि कांदा. पण त्या दिवशी त्याला ती भाकरी अगदी पंचपक्वानांपेक्षाही गोड वाटली. त्याला आठवलं की बाबा जेव्हा शहरात आले होते तेव्हा त्यांच्याकडे असंच काही नव्हतं. फक्त कष्ट करण्याची जिद्द होती. पुढे 6 महिने दिनेशने कोणाशीही संपर्क केला नाही. तो तिथेच राहिला. गावातील लोकांसोबत राबला. उन्हात त्याचा रंग काळा पडला. कपडे फाटले. पण त्याच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. ती आता त्याला समजत नव्हती. त्याला ती खरी श्रीमंत एसी मध्ये नव्हती तर कष्टाच्या भाकरीत असते. अशी 2 वर्ष उलटली. दिनेशने त्या 5 एकर जमिनीत जीवापाड मेहनत केली. त्याने तिथे आधुनिक पद्धतीने भाजीपाला आणि फुलांची शेती सुरू केली. एक दिवस तो मार्केटमध्ये आला. विकून परत असताना वाड्याच्या दारात एक सुंदर पांढरी गाडी उभी असलेली दिसली. गाडीतून तन्वी आणि मुलं खाली उतरली. अर्णव आता मोठा झाला आहे. आता तन्वी रडत म्हणाली, दिनेश मला माफ कर. मी तुझ्या सुखात साथ दिली पण दुःखात तुला सोडून निघून गेले. पण जेव्हा बाबांनी मला सांगितलं की तू इथे राबतोयस तेव्हा मला समजलं की तू आत्ता पूर्णपणे बदललेला आहेस. दिनेशने अर्णवला मिठी मारली. त्याच्या डोळ्यात आता पश्चातापाचे नाही तर समाधानाचे अश्रू होते. त्याने कष्टाने कमावलेला तो पहिला नफा 10,000 रुपये होता. एका पॉकेटात ठेवले. काही दिवसांनी पुण्याच्या कुलकर्णी कन्स्ट्रक्शनच्या मुख्य कार्यालयात एक तरुण शेतकरी दिसला. अंगावर साधा खादीचा शर्ट, 5 चप्पल आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास. मी माझ्या कॅबिनमध्ये बसलो होतो. दिनेश आत आला. त्याने ते पाकिट माझ्या टेबलावर ठेवलं. बाबा, हे वारसा हक्काने मिळालेले पैसे नाहीयेत. हे मी माझ्या मातीतून कष्टाने कमवलेले पैसे आहेत. आता मी तुमच्या खुर्चीवर बसण्यासाठी लायकीचा झालोय का? मी उठलो आणि त्याला कडकडून मिठी मारली. दिनेश, तू आता फक्त माझा मुलगा राहिला नाहीयेस तर तू माझा खरा भागीदार झालेला आहेस. ज्याने शून्यातून विश्व उभं केलं तोच या खुर्चीचा खरा मानकरी असतो. दिवाळी पुन्हा आली होती पण यावेळेस कुलकर्णी विलायनमध्ये रोषणाई वेगळीच होती. तोच विला, तीच खुर्ची. पण यावेळी दिनेशने स्वतः खाली वाकून मला त्या खुर्चीवर बसवलं. दिनेशने देशपांडे साहेबांना निमंत्रण दिलं नव्हतं पण त्याने त्या गरिबांना आणि मजुरांना जेवायला बोलवलं होतं ज्यांच्या कष्टावर हे घर उभं केलं होतं. मी दिनेशच्या कानात म्हणालो की मुलगा नसतो जो बापाचा संपत्ती सांभाळतो. मुलगा तो असतो जो बापाचा आप आणि संस्कार जिवंत ठेवतो. बाहेर फटाक्यांच्या आवाजापेक्षा जास्त गुंजत होता तो कुलकर्णी कुटुंबाचा आनंद. वासंतीच्या फोटो समोर लावलेली ती समय अधिक तेजाने प्रकाशत होत होती. जणू तीही सांगत होती की आज माझा मुलगा खऱ्या अर्थाने माणूस झाला. मित्रांनो, शेवटी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो. वारसा हक्काने पैसे मिळतील हो, पण आदर हा आपल्या स्वतःलाच कमवावा लागतो. बाप नावाचा जो वटवृक्षाचं झाड आहे ना, ते त्याची सावली गेल्यानंतर पुण्याच्या झळा पुन्हा उन्हाच्या झळा लागतात. त्यामुळे आईवडील आहे तोपर्यंत त्यांची काळजी घ्या. त्यानंतर अगदी मनापासून प्रेम करा आणि त्यांची इज्जत करा. कारण या पृथ्वीवर आईवडिलांसारखं दुसरं दैवत नाही. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर नक्की सांगा आणि
मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आता ही कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.